करायला पाहिजे असं म्हणते वय. अगं लगीन करायचं लय घाई झाले वाटतं. अगं नाही, खरं स्थळ पाहायला यायला लागलेत म्हणून लगीन करावं पाहिजे असं म्हणत आहे बघा. काय कुंडली बिंडली बघायची की नाही, काही आरोग्याचा विचार करायचा की नाही. हा तुम्ही समजा मोठ्या माणसांनी करायला पाहिजे ना. मी आता लगीन करणार. अगं पोरी, तुझ्या बापाला सांग की सिकल सेल आजाराचा आता मोहीम सुरू आहे. या मोहिमेंतर्गत आजाराचा आपल्याला निदान करायला पाहिजे. लग्न आधी कुंडली पहा नाही पहा काही फरक पडत नाही. सिकल सेल आजार त्याची निदान करणं फार महत्वाचं आहे बरं का. मावशे, अगं सिकल सेल आजार म्हणजे काय ग जरा नेमकं सांगशील का. मी आता एकदम धडधाकड आहे आणि लग्नाच्या वयाची आहे. अगं पोरी, सिकल सेल आजार हा अनुवंशिक आजार असतो. त्याच्यानं हात पाय दुखतात, रक्तवाढी थांबते आणि हा आजार आपल्या पिढीतून दुसऱ्या पिढीपर्यंत असतो बरं का. म्हणजे पिढ्यानं पिढी चालणारा हा आजार आहे. असं का. म्हणजे मला जर लेकर बाळा झाले तर त्यांना बी हा सिकल सेल का काय आजार होईल होय. हा बरोबर. म्हणजे पुढे पिढ्यानपिढे चालणारा हा आजार आहे. त्यासाठी कुंडली पाहू नको, पण आरोग्य तपासणी करायला पाहिजे. बरं ये मावशे, हे मला सांग बरं, हा सिकल सेल आजाराची लक्षणं काय आहे ते. सिकल सेल आजार हा एक अनुवंशिक आजार आहे बरं का मंडळी. आणि सगळ्या पोरींनो आणि माया बहिणींनो सगळ्यांनी लक्षात घ्या, या आजाराचं निदान करणं लय गरजेचं असतं. रक्त वाढीसाठी या ज्या आपल्या रक्ताच्या पेशी असतात त्या विळ्यासारख्या होतात आणि त्या विळ्यासारख्या झाल्यामुळे आपले हातपाय ठणकतात, रक्त वाढत नाही आणि आपलं कायमस्वरूपी आजार लागत असतो. जर का हा लग्न आधीच निदान झालं तर आपल्याला त्याच्यावर वेळीच उपचार करता येतो. म्हणून आता 15 जानेवारी तर 3 फेब्रुवारी पर्यंत सिकल सेल आजाराची मोहीम चालू आहे आणि त्यामध्ये तुम्हाला तपासणी करून घ्यायची आहे बरं का. जे तरुण पोरं आहे, लग्नाची पोरं आहे, त्यांची पण सिकल सेल आजाराची तपासणी झाल्याशिवाय लग्न करू नका. नाही तर पिढ्यानं पिढ्या तुमच्या मागं दुखणं राहील. मावशी लय बरोबर माहिती सांगितली बघ तुम्हाला. मी आता पहिलं लगीन करायची तयारी नाही करणार, सिकल सेल आजाराची तपासणी करून घेणार. म्हणजे माझ्या पुढे येणाऱ्या लेकरा बाळांना सिकल सेल आजार होणार नाही. थँक्यू बरं का मावशी, थँक्यू. सगळ्या मंडळींना माझं आव्हान आहे की 15 फेब्रुवारी ते 3 जानेवारी पर्यंत सिकल सेल आजाराची तपासणी होणार आहे. आरोग्य अधिकारी तुमच्याकडे येतील, तपासून घ्या. अगदी लहानपणापासून 6 वर्षाच्या पोरीपासून तर 40 वर्षापर्यंतच्या माणसांपर्यंत ही तपासणी होणार आहे बरं का. सगळ्यांनी आरोग्य अधिकाऱ्यांना सहकार्य करा. सिकल सेल बाहेर पाठवा. धन्यवाद.